मागच्या 3-4 दिवसाचा विचार केला तर मार्केटमध्ये खूप कमी मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळी फक्त पहिल्या 5 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये एकच मोठी कॅन्डल बनते आणि दिवसभर मार्केट पुन्हा पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यात अजिबात मूव्हमेंट होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्याच्यासोबत जर विचार केला, त्याचे ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शनची प्राइसच वाढत नाही, कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही. तर याचं काय कारण असू शकतं आणि ही सिच्युएशन कोणासाठी अनुकूल आहे, म्हणजे ऑप्शन सेलरसाठी चांगली आहे की ऑप्शन बायरसाठी चांगली आहे, याच्याबद्दल सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत. नेमकं ही सिच्युएशन का बनते, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये कुठलीही न्यूज नसते किंवा मार्केटमध्ये एकदम शांतता असते, मार्केटला कुठल्याच न्यूजची भीती नसते, लक्षात घ्या. अशा पद्धतीची सिच्युएशन आल्यानंतर मार्केटमध्ये अशी अवस्था बनते की मार्केट कुठेही हलत नाही. मग पहिल्या 5 मिनिटांमध्ये एवढी एकच मुवमेंट 200-300 पॉईंटचे का होते, तर त्याचं कारण आहे जे गिफ्ट निफ्टी आहे, म्हणजे आपले जे निफ्टीचा जो फ्युचर आहे, जो ओव्हरनाईट सुद्धा ट्रेड करतो, लक्षात. तर त्याच्यामध्ये जी मुवमेंट ओव्हरनाईटमध्ये, म्हणजे सध्या विचार केला तर संध्याकाळचे आता 10 वाजलेत आणि यावेळेला आपल्या निफ्टीचा जो फ्युचर आहे तो सध्या लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करत असतो आणि याची सिच्युएशन रात्रीमध्ये काय झालेली आहे त्याचं इफेक्ट आपल्या मार्केट सकाळी 9 वाजता गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्याच्यावर पडतो. तर हे झालं गॅप अप आणि गॅप डाऊन. पण पुढची जी मुवमेंट आहे की सकाळी 9:15च्या नंतर एकदा 9:30 वाजले की मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंट होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. निफ्टीचा विचार केला तर ते कुठं तर 10-15 पॉईंट वरच्या दिशेनं 25,000चा निफ्टी आणि फक्त 10 ते 15 पॉईंटची मुवमेंट दिवसभरामध्ये करतो किंवा तिथल्या तिथे एक कॅन्डल त्याची 2 आणि 3 पॉईंटची असते. 85,000चा सेन्सेक्स या ठिकाणी 100 आणि 125 पॉईंटमध्ये ट्रेड करतो किंवा 70-80 पॉईंटमध्ये दिवसभर ट्रेड करतो. तर हे काय घडतं, तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की कोरोनामध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की त्यावेळेस एक साधी गायछाप सुद्धा जी 10 रुपयाला येत होते ती 50 आणि 60 रुपयाला झाली होती. म्हणजे ज्याची रिअल किंमत ही 10 रुपये होती पण त्याची किंमत किती झाली, 50 रुपये. कशामुळं, तर आणीबाणीचा काळ, लक्षात. म्हणजे मार्केटमधली भीती की ही गायछाप मला पुन्हा मिळेल की नाही, यामुळं लोक जास्त किमतीला सुद्धा खरेदी करत होतात. पण सेम त्याच पद्धतीनं आता मार्केटमध्ये कुठलीही भीती आहे का, नाहीये. तर कुठलीही भीती नसल्यामुळं मार्केटचा जो विक्स आहे तो खूप कमी झालेला आहे. तो खूप कमी झाला म्हणजे तो 10 पेक्षा कमी झालेला आहे. तसं जर बघितलं तर हा इंडिया विक्स 13 ते 14च्या दरम्यान ट्रेड करत असतो. थोडंसं आपण स्क्रीनवर जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात अधिक येऊ शकतं. या ठिकाणी मी इंडिया विक्स चेक करतो. आता इथे इंडिया विक्स आहे, याला क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इंडिया विक्स सध्या कितीला आहे, फक्त 9ला आहे, लक्षात. म्हणजे खरं तर याची जी ट्रेड करण्याची पद्धत असते ती असते 13-14 पॉईंटला हा ट्रेड करतो. पाठीमागचा जर हिस्ट्रीचा विचार केला तर इंडिया विक्सचा जो ॲव्हरेज आहे ते जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की इंडिया विक्स जास्त करून या प्राइसला राहतो, म्हणजे या ठिकाणी 13 ते 16च्या दरम्यान हा राहत असतो. पण इंडिया विक्स सध्या एकदम लोला आहे, लक्षात घ्या, एकदम लोला आहे. तर या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं का. कधी काय होतं बघा, ज्या वेळेस मार्केटमध्ये विक्स हा 9च्या जवळपास किंवा 10च्या खाली येतो त्यावेळेस मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला पाहायला मिळू शकतात, म्हणजे मार्केट पडू शकतं. जोपर्यंत मार्केट पडत नाही, जोपर्यंत ट्रेडरच्या मनामध्ये भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत व्होलॅटिलिटी वाढत नसते आणि ऑप्शनचे प्रीमियम हे वाढत नसतात. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की कोरोनातलं जे उदाहरण दिलं सेम त्याच पद्धतीनं असतं. मार्केटमध्ये जर भीती निर्माण झाली, मार्केट जर पडायला लागलं तर ट्रेडर सैरावर होतात आणि अशा वेळेस ऑप्शनचे प्रीमियम सुद्धा वाढतात आणि ऑप्शनचे प्रीमियम वाढले की ओपन इंटरेस्ट वाढतो. ओपन इंटरेस्ट वाढला की मार्केटची तेजी जी आहे, जी ट्रेड करण्याची रेंज असते ती पण या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते. आता जर या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं आपण निरीक्षण करून बघूया आणि या ठिकाणी आपण 5 मिनिटाचे टाइम फ्रेम लावूया. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा जर विचार केला तर इथं आपल्याला काय पाहायला मिळतं, तर वरच्या दिशेनं या ठिकाणी बघितलं तर 26,240 ही प्राइस आहे, 26,240 आणि खालच्या बाजूला बघितलं तर 26,140. निफ्टी या ठिकाणी सध्या 26,000 रुपये याची किंमत आहे. आज दिवसभरामध्ये फक्त 100 पॉईंटमध्ये ट्रेड करतोय, म्हणजे खाली 26,140
ते वरती 26,240, फक्त 100 पॉईंटमध्ये या ठिकाणी ट्रेड करताना पाहायला मिळतोय. आणि याच्यासोबत याच्या ऑप्शनची स्ट्राईक प्राइस जर विचारात घेतली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की हे धर एकतर वाढत पण नाहीत आणि एक धड कमी पण होत नाहीत. आता बघा मार्केट या ठिकाणी जर बघितलं तर काय आहे, तर निफ्टी या ठिकाणी -0.13% आहे, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की 30-35 पॉईंट डाऊन आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी जर कालचा जो क्लोजिंग आहे, या ठिकाणची क्लोजिंग आहे त्याच्या थोडंसंच खाली आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रीमियम हे तेवढेसे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जर बघितलं तर या ठिकाणी फक्त 10%, ॲव्हरेजली खरं तर 35%च्या आसपास 33%च्या आसपास ॲट द मनीचा ऑप्शन जर मार्केट त्याच ठिकाणी जर क्लोज झालं तर जवळजवळ 30 ते 35% प्रीमियम कमी होत असतात. पण या ठिकाणी किती झालेलं आहे, फक्त 11 ते 12%. आलं लक्षात. आता दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की याच्या ऑप्शनचे स्ट्राईक प्राइसचा विचार केला तर बघा इथून मुवमेंट जर विचार केला, खालून जरी आपण धरलं तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी 75, फक्त 20 पॉईंटचे मुवमेंट झाले. आणि ऑप्शन जो आहे हा निफ्टी वरून या ठिकाणी 100 पॉईंट खाली आलाय, लक्षात. तरी सुद्धा याच्या प्रीमियम मध्ये 20 रुपयाचे मुवमेंट झालेले आहे, लक्षात. पण ही गोष्ट कुणासाठी चांगली आहे की या ठिकाणी विक्स जर कमी असेल तर ऑप्शन बायरला प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त असते. आता तुम्ही म्हणाल तर इथं तर मुवमेंट होत नाही, प्रॉफिट कसं होऊ शकतं, तर याचं काय कारण आहे, तर ऑप्शनचे प्रीमियम IV कमी असल्यामुळं हे जे आपण जे बघितलं इंडिया विक्स कमी असेल तर प्रीमियम हे कमी होत नसतात, लक्षात घ्या. समजा हा प्रीमियमचा एक गोळा आहे, याची प्राइस 50 रुपये आहे, तर नॉर्मली प्रीमियमचे काय होतं, तर प्रीमियमचं पाणी होत असतं, म्हणजे हा बर्फाचा गोळा आहे आणि याचं काय होतं, हळूहळू कमी होतात प्रीमियम आपोआप. पण विक्स कमी असेल तर जेवढ्या पटीत ते कमी व्हायला पाहिजेत तेवढ्या पटीत ते कमी होत नसतात, लक्षात. म्हणून याचा फायदा कोणाला होतो, तर ऑप्शन बायरला होतो. आणि ऑप्शन सेलरला मोठी रिस्क का असते, तर या ठिकाणी ऑप्शनचे प्रीमियम कमी न होता जर एखादी स्पाइक आली तर एकदम फास्ट वाढतात, लक्षात घ्या. एकदम फास्ट वाढतात आणि त्यावेळेस ऑप्शन सेलरला जास्त रिस्क असते, आलं लक्षात. तर याचं काय कारण आहे की मार्केट जोपर्यंत, आता लक्षात घ्या की मार्केट जोपर्यंत याचा IV वाढत नाही, मग IV कधी वाढतो, तर मार्केटमध्ये निगेटिव्ह मार्केट जर जायला लागलं, म्हणजे या ठिकाणी जर चार्ट आपण बघू शकतोय, या ठिकाणी जर निफ्टी आपल्याला डाऊन ट्रेंडला जर यायला लागले तर निश्चितच या इंडिया विक्सचा चार्ट जो आपल्याला पाहायला मिळतोय तो आपल्याला वरच्या दिशेने जाताना पाहायला मिळू शकतो. विक्स कधी वाढतो, तर मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह एखादी न्यूज असेल किंवा आलेली असेल आणि मार्केट निगेटिव्ह जर व्हायला लागलं तर आपला विक्स वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि विक्स वाढला तर ऑप्शन सेलरला पण फायदा असतो आणि मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणारे जे ट्रेडर्स असतात त्यांना सुद्धा याचा फायदा होतो, कारण त्यांच्या चार्टमध्ये, ऑप्शनच्या चार्टमध्ये कुठेतरी त्यांना मुवमेंट वरच्या बाजूचं खालच्या बाजूनं भलेही ते कुठल्याही बाजूने जाऊ दे पण ते जायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तरच आपल्याला इथं प्रॉफिट किंवा लॉस होताना आपल्याला पाहायला मिळत असतो किंवा ट्रेडर्सला एखादी एंट्री करताना पाहायला मिळते. आता जर बघितलं तर समजा तुम्ही 70-80 रुपयाचा किंवा एखादा 400-500 रुपयाचा जरी ऑप्शन बाय करत असाल किंवा त्या स्ट्राईक प्राइसचा असेल तर त्याच्यामध्ये मुवमेंटच नाही आहे, लक्षात घ्या. दिवसभर ते तिथंच राहतं आणि आपण एखादा SL लावला असतो, एक छोटीशी स्पाइक येते आणि आपला SL हिट होतो. याच्यामुळं विक्स कमी असेल तर आपल्याला ट्रेडिंग करणं खूप अवघड जातं. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत सुद्धा असेल की मागच्या काही दिवसापासून की मार्केटमध्ये ट्रेडच घेता येत नाही, खूप बोरिंग मार्केट आहे, मार्केटमध्ये मुवमेंटच नाही, आता कसं करू. या पद्धतीनं तुम्हाला जे प्रश्न सतावत आहेत याचं मुख्य कारण आहे ही इंडिया विक्स खूप कमी आहे. आणि ज्यावेळेस इंडिया विक्स वाढेल शक्यता जास्त असते की त्यावेळेस एखादी कुठली तरी मार्केटमध्ये न्यूज येते आणि ही न्यूज मार्केटला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. कुठलीही न्यूज असू द्या, जर ग्लोबल न्यूज असेल किंवा इतर आपल्या, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आता पुढच्या आपल्या येत्या 1 महिन्यानंतर आपलं बजेट आहे, बरोबर आहे. तर या बजेटचा विचार करता विक्स आपोआप वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि याचा अंदाज आहे विक्स पुन्हा 15 ते 17च्या आसपास पुन्हा एक स्पाइक्स देईल आणि पुन्हा मार्केटमध्ये जी रेंज आहे ट्रेडिंग करण्याची ती आता जी 100-200 पॉईंट जातोय पुन्हा तो 600-700 600-700 सेन्सेक्स असेल आणि निफ्टी असेल तर 200-300-400 पॉईंट या ठिकाणी आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळू शकते. याचं निरीक्षण मात्र नक्की करा, पुढच्या 1 महिन्यामध्ये लगेच आपल्याला ते पाहायला मिळू शकतं. आणि निश्चितच आहे की विक्स हा 15+, 17+ होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला
मिळू शकतो. तर मित्रांनो, हे आहे मुख्य कारण मार्केट दिवसभरामध्ये का वाढत नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल की का वाढत नाही. तर याच पद्धतीची अधिक चांगली माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.